नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक वेगळाच विषय सांगणार आहे। विषय असा आहे की रागीट माणसाला आपल्या आयुष्यातून दूर करू नका। आता तुम्ही म्हणाल, अरे वा, रागीट माणूस म्हणजे सतत ओरडणारा, रागवणारा, टोमणे मारणारा असा माणूस आपल्या आयुष्यात ठेवायचा का? पण थांबा, हाच तर गमतीशीर मुद्दा आहे। गोड बोलणारे लोक कधी कधी आपल्याला फसवतात, पण रागीट माणूस, त्याचा राग हा खरं तर प्रेमाचा, काळजीचा आणि प्रामाणिकपणाचा पुरावा असतो। एक छोटा किस्सा सांगतो। एका गावात एक माणूस होता, नेहमी रागात, नेहमी लोकांना ओरडणारा, कोणी चूक केली तर त्यांना उघडपणे सुनावणारा। लोक त्याला नावं ठेवायचे, हा तर कायम भडकलेला असतो। पण एकदा गावात आग लागली, लोक घाबरले, पळाले आणि तोच माणूस सगळ्यात पुढे धावत गेला, स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवली। तेव्हा लोकांना समजलं, हा माणूस रागीट असला तरी त्याचं मन सोन्यासारखं आहे। रागीट माणसाला आयुष्यातून दूर करू नका, कारण तोच आपल्याला चुका दाखवतो। गोड बोलणारा माणूस आपल्याला कधीच सांगणार नाही की आपण चुकीच्या वाटेवर जातोय, पण रागीट माणूस तो उघडपणे सांगेल, अरे हे चुकतंय। आणि खरं सांगा, आयुष्यात चुका दाखवणारे किती लोक असतात? आई वडील रागवतात का? कारण त्यांना आपल्याबद्दल काळजी असते। शिक्षक रागवतात का? कारण ते आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करतात। मित्र रागवतो का? कारण त्याला आपल्याशी नातं खरं ठेवायचं असतं। गोड बोलून गाफील ठेवणं सोपं असतं, रागावून सुधारणं खरं प्रेम असतं। आता विचार करा, तुमच्या आयुष्यात कोणी रागावलं आहे का? आणि नंतर तुम्हाला कळालं की त्यांनी खरं तर तुमचं भलं केलं। हा अनुभव आल्यास लगेच कमेंटमध्ये लिहा। इतिहासात असे कित्येक रागीट स्वभावाचे लोक झाले, पण त्यांच्यामुळे समाज वाचला, राष्ट्र उभं राहिलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती नेताजी पालकर हे स्वभावाने रागीट, कडक शिस्त पाळणारे, सैनिकांना नेहमी रागवायचे, पण त्याच रागामुळे युद्धात शिस्त राखली गेली। तानाजी मालुसरे, सिंहाचा स्वभाव, चुकीच्या लहानशा गोष्टीवरही ते भडकायचे, पण हा राग, ही आग सिंहगडावर त्यांना अमर करून गेली। लोकमान्य टिळक, लोकांना कधी कधी त्यांची भाषा कठोर वाटायची, पण हाच राग, हा आक्रमकपणा नसता तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा कोणी केली असती का? स्वामी विवेकानंद, त्यांचे भाषण ऐका, कठोर शब्दांनी भरलेले, पण त्या शब्दांमुळे तरुणांमध्ये एक आग पेटली, आत्मविश्वास जागा झाला। म्हणजे काय? राग हा नेहमी नकारात्मक नसतो, तो एखाद्याच्या अंतःकरणातील मृतपणा जिवंत देखील करतो। मित्र हो, आपल्या रोजच्या आयुष्यात बघा ना, आई मुलाला गृहपाठ न केल्यावर रागावते, पण तिलाच बघा, दुसऱ्याच्या मुलाला ती एवढे प्रेमाने बोलावते का बरं? कारण आपल्यावर तिचं खरं प्रेम असतं। वडील रागावतात, उशिरा घरी आला म्हणून, पैसे उधळले म्हणून, पण त्यामागे काळजी असते। शिक्षक वर्गात ओरडतात, पण त्यामुळे आपण शिकतो। एखादा मित्र तुम्हाला धूम्रपान करताना बघतो आणि भडकतो, अरे बावलटा, आयुष्य बर्बाद करतो का काय? त्या क्षणी वाटतं की तो आपल्याला टोचतोय, पण खरे तर तो आपलं भविष्य वाचवतोय। म्हणून लक्षात ठेवा, रागीट माणूस तुमचं खरं भलं करतो, फक्त त्याची भाषा गोड नसते। आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो। गोड बोलून कधी कोणी तुमचं नुकसान केलंय का? आणि रागावून कोणी तुमचं कधी भलं केलंय का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा, तुमच्या गोष्टी इतरांनाही शिकवतील। मंडळी, आजपासून रागीट माणसाला कधीही आपल्या आयुष्यातून दूर करू नका, तोच आपल्यासाठी खरं आरसा असतो। तो आपल्याला आपली चूक दाखवतो, आपल्यावर मनापासून प्रेम करतो। रागामागे असते माया, हे लक्षात ठेवा। रागीट माणूस आरसा असतो, तो आपलं खरं रूप दाखवतो। त्याचा राग स्वीकारा, जीवन सुंदर होईल। म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी कोणी तुमच्यावर रागवला असेल तर तो माणूस तुमचा शत्रू नाही, तो तुमचा खरा मित्र आहे। धन्यवाद। जर हा विचार आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि लक्षात ठेवा, रागीट माणसाला आपल्या आयुष्यातून कधीही दूर करू नका।